आज खूप दिवसांनी इथे फार्मवरती आलोय. आजूबाजूला मस्त असा छान अंधार आहे. पोपटीचा बेत आहे. पोपटीसाठी बघा, हे भांबुर्डीचा पाला आहे, ह्या शेंगा आहेत, वाटाणा आहे, आपली हळद आहे बघा कशी छान पिवळी जदा हळद आहे आपली आबा फूड प्रोडक्ट्सची. हे जाडं मीठ आहे, हा मसाला आहे, हे ओवा आहे, अंडी आहेत, त्याच्यानंतर बटाटे, लसूण आणि हे मस्त मसाला लावलेलं चिकन आहे. आणि हा मडक्यामध्ये पोपटी लागते. मला लांबून दाखवते सगळे इन्ग्रेडियंट्स कसे मस्त जमलेले आहेत. आणि आता आपल्याला पोपटी लावायला मदतीला आले आहेत मिस्टर विनायक, विनू. हे सुद्धा आपल्या गावातले एकदम होतकरू तरुण आहेत. त्यांची मुलाखत आपण नंतर घेणारच आहोत. त्यांना वेळ नाही आहे, की बिझी आहेत ते मला मुलाखत द्यायला. पण ठीक आहे, आज ते आपल्याला पोपटी कशी लावतात ते दाखवणार आहे. तर पहिलं हे मडक्यामध्ये हा त्यांनी भांबुर्डीचा पाला ठेवलेला आहे. हा भांबुर्डीचा पाला, ह्याविषयीची जरा माहिती सांगाल का जरा तुम्ही? हा पाला आहे ना, हा सुगंधी असल्यामुळे पोपटी एकदम मस्त उतरते. आणि हा जो मटेरियल आहे त्याला पूर्णपणे शेक मिळण्यासाठी हा आतून आवरण लावला जातो मडक्याला. बरोबर. आणि हा पाला कधी मिळतो? अजून 1-2 महिने मिळेल, नंतर नाही मिळणार. ओके. म्हणजे कधीपासून कधीपर्यंत, कुठल्या महिन्यापासून? 1 जुलैपासून 1 फेब्रुवारी-मार्च पर्यंत. बरं. तर जुलैपासून फेब्रुवारीपर्यंतच पोपटी बनू शकते. आणि हा भांबुर्डीचा पाला औषधी सुद्धा असतो. विशेष करून मला याचा अनुभव असा आला की शेतामध्ये बघा नेहमी काही ना काहीतरी काम करत असताना कट होतं, तर बोटाला लागलं आणि रक्त येत होतं. तर भांबुर्डीच्या पाल्याचा रस चोळून लावला ना लगेचच्या लगेच तिथल्या तिथे रक्त येणं बंद झालं आणि ती जखम पण बरी झाली. तर खूप औषधी पाला आहे हा. हा बघा किती सुंदर त्यांनी तो मडक्यामध्ये छान रचला आहे, है ना. संपूर्ण छान तो मडक्यात त्यांनी तो रचला आहे. ओके, छान छान. हां, आपण हे शेंगा टाकायच्या. ओके ओके ओके. ओके, म्हणजे भांबुर्डीच्या पाल्यात आपण शेंगा टाकल्या. आता शेंगा टाकल्या, हां, की थोडा मीठ टाकायचा. ओके. खडे मीठ आहे बरं का हे. हां, ह्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर ओवा टाकायचा. ओके. आणि आपल्याला जर बटाटे हवे असतील, हो हो, बटाटे लागतात, बटाटे. हो. त्याच्यानंतर चिकन. हां, ॲक्च्युली पोपटीचे 2 प्रकार आहे, व्हेज आणि नॉनव्हेज. पण इथे सगळे नॉनव्हेज खाणारे असल्यामुळे ना आम्ही एकच पोपटी बनवतोय, नाहीतर मग वेगळी वेगळी बनवावी लागते, की व्हेजला लोकांसाठी वेगळी आणि नॉनव्हेज. पण आता ओके. नंतर मग लसूण. ओके. चिकन म्हणजे एक लेअर लावत चालू आहे. भांबुर्डीचा पाला, शेंगा, त्याच्यानंतर चिकन, त्याच्यानंतर मध्ये ओवा आणि आपण मीठ पण टाकलं, आणि मग लसूण आणि चिकन. 4 लेग्सच टाकले, त्याच्यामुळे ते भरल्यासारखं वाटतंय. त्याच्यात मग जास्ती होईल. आणि मग नंतर आपण त्याची मस्त एक शेकोटी करायची आहे. त्याची तयारी झालेली आहे शेतामध्ये. आणि मग शेकोटीमध्ये हे मडकं ठेवायचं आहे. आणि मग त्या मस्त त्या शेकोटीमध्ये ते मडकं आणि आपल्या सगळ्या गोष्टी छान शिजल्या जातात. ओके, तर एक लेअर त्यांचा लावून झालेला आहे. त्याच्यानंतर आता परत आमचा लाडका विनू त्याच्यामध्ये भांबुर्डीचा पाला ठेवतोय. यांना लाडका म्हणण्याचं कारण काय माहिती आहे? खूप कर्तबगार आणि खूप होतकरू आहेत ते, आणि खूपच उद्योजक आहेत ते, खूप टॅलेंटेड आहेत. पण वेळ नाही आहे त्यांना मला मुलाखत द्यायला. परत आपण त्याच्यावरती मीठ टाकतोय, म्हणजे प्रत्येक लेअरला मध्ये मध्ये मीठ टाकतोय. म्हणजे त्या वाटाण्याच्या शेंगा पण टाकल्या त्याच्यामध्ये, परत भांबुर्डीचा पाला, परत मीठ, परत ओवा. म्हणजे प्रत्येक लेअरच्या मध्ये भांबुर्डीचा पाला आहेच. आणि मग इन्ग्रेडियंट बदलत आहेत, हो ना. आता परत भांबुर्डीचा पाला आहे, आता वेगळं इन्ग्रेडियंट टाकतील. ओके, आता अंडी. व्हेरी गुड. मटेरियल जास्त आहेत आणि पाहुणे मंडळी पण खूप असल्यामुळे 2 इकडे अशी शेकोटीसाठी 2 मडकी बनवली जाते. पहिल्याच आपण बघूया. पूर्ण भरून झालेला आहे. बरं. आता ह्याचा तोंड हा पूर्ण भांबुर्डीच्या पाल्याने बंद करून घ्यायचा. बरं, म्हणजे शेक चांगला मिळेल. आणि या भांबुर्डीच्या पाल्याचा एक वेगळा सुंदर स्वाद आणि सुगंध असतो ना त्याला. हो, छान एकदम. दुसऱ्या मडक्याला आणायला लागेल ना भांबरूड. अरे आहे ना. हा, झालं. ओके ओके. आता पुढची प्रोसेस आपण नंतर परत बघू.
पाहिलं का इथे किती शेतात काळा कुट्ट अंधार आहे आणि छान समोर चंद्र दिसतो आहे, आकाशात चंद्र आहे, आजूबाजूला काळा कुट्ट अंधार आहे आणि इथे आपण पोपटी लावायची तयारी केलेली आहे. छान ही मस्त 2 मडकी आपली भरून झालेली आहे. मगाशी मी तुम्हाला इन्ग्रेडियंट दाखवलेले. आता हे उपडं गेले त्याने. ओके, ही खास पोपटीसाठी जागा आहे बरं का, शेतात राखीव ठेवलेली आपण. विनू आणि योगेश दोघं मिळून पोपटी लावत आहेत. नंतर आपण त्याची शेकोटीसारखं पेटवणार आणि पोपटी आत्यात शिजणार. अशा प्रकारे गवत आणि फाटी याने पूर्णपणे ती दोन्ही मडकी आपण झाकून घेतलेली आहेत. आता ही पोपटी करता आपण शेकोटी पेटवलेली आहे. छान पोपटीसाठी शेकोटी पेटलेली आहे आणि खूप मजा आहे छान अशा काळोख्या रात्री शेतामध्ये आपल्या मित्रमंडळांबरोबर. छान शेकोटी पेटली आहे. जवळजवळ अर्धा तास लागेल आतले इन्ग्रेडियंट शिजायला पूर्णपणे. आता आपली पोपटी मस्त तयार झालेली आहे. अर्धा तास छान ती शिजलेली आणि आता विनू ती मस्त बघा वाफाळलेली अशी पोपटी आहे केळाच्या पानावरती ते काढतो आहे आणि ते मस्त काळोख आहे, थंडी आहे, मजा येईल पोपटी खायला. आधी भांबुर्डीचा पाला बाजूला केलेला आहे. ओके, गरम असल्यामुळे त्याला थंड काहीतरी हातात घ्यावं लागत आहे, अदरवाईज कठीण आहे ते. छान वाफा येत आहेत, सुंदर वाफा येत आहेत. हा हा, आणि अशीच खाली रिकामी करायची असते बरं का. वाव. आणि बाजूला मांडी घालून बसून मग ती खायची असते. येस, मस्त मस्त.